आझाद मैदानात आंदोलनासाठी मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेंना दिलेली मुदत संपली। मुंबईतल्या आझाद मैदानात मनोज जरांगेंनी आज सकाळी 10 वाजल्यापासून आंदोलन सुरू केलं। आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी त्यांना पोलिसांनी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत परवानगी दिली आहे। त्यामुळे परवानगी आता मैदानातून उठणार की तिथेच ठाण मांडणार हा प्रश्न कायम आहे। आरक्षणाचा गुलाल उधळल्याशिवाय हटणार नसल्याचा निर्धार जरांगेंनी व्यक्त केला, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काहीशी मवाळ भूमिका घेत परवानगी वाढवून देण्याबाबत कायद्याच्या चौकटीत राहून पोलीस सकारात्मक निर्णय घेतील असं म्हटलं आहे। दरम्यान या आंदोलनाबाबत आपण अधिकची माहिती जाणून घेत राजू सोनावणे आपल्या सोबत आहे। राजू, बरोबर 6 वाजलेले आहेत, आंदोलनाची मुदत संपलेली आहे, आता पुढचा जरांगेंचा मुद्दा काय असणार आहे? जरांगे कुठली पावलं उचलणार आहेत? आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला 6 वाजेपर्यंतची मुदत आहे। 1 दिवसाची फक्त मुदत दिलेली आहे आणि आता 6 वाजून गेलेले आहे, त्यामुळे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची मुदत संपलेली आहे। मात्र आपण जर पाहिलं तर आझाद मैदानामध्ये जरांगे पाटील यांचं आतापर्यंत जे आहे ते आंदोलन आपल्याला सुरूच पाहायला मिळते। एवढंच नाही तर बाजूला अगदी आता कीर्तनाने सुद्धा सुरुवात केलेली आहे, त्यामुळे जरांगे पाटील यांचं आंदोलन जे आहे ते आझाद मैदानावरून स्थगित होईल आज असं वाटत आपल्याला नाहीये, कारण तेवढ्याच संख्येने बाहेरून सुद्धा मराठा आंदोलक जे आहे ते आझाद मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळतात। त्यामुळे जरांगे पाटील यांचं आंदोलन जे आहे ते सुरूच राहणार असल्याची माहिती त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे आता पोलीस नेमकं काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सूत्रांच्या माहितीनुसार काही अटी व शर्तींच्या आधारे पोलीस यांना जे आहे ते आणखी